प्रभू, मी माझ्या गुरूंना असे कोणतेही वाद्य वाजवताना पाहिले नाही. गोरक्ष, मच्छिंद्रवर खूप मोठे दायित्व होते आणि आहे. त्याच्यासाठी खूप वेगळे संघर्ष आहेत. त्यामुळे त्याला मी तरी कोणतेही वाद्य शिकवले नाही. तुला हे वाद्य मी शिकवतो आहे त्याला एक विशेष कारण आहे. ज्या अर्थी श्री महादेवांनी तुला हे वाद्य दिले त्याला काहीतरी विशेष कारण आहे. तुझी आणि मच्छिंद्रची यानंतर जेव्हा पहिली भेट होईल तेव्हा तू त्याला हे वाद्य वाजवून दाखवशील. हे माझे भविष्य कथन आहे आणि ते खोटे ठरणार नाही. साऱ्या विश्वाचा प्रतिपालक तू, दुःखाचा संहारक तू, वेदांचाही कारक तू, शिव हर शंभू. मला जर माझ्या गुरूंसमोर वाद्य वाजवण्याचा योग येणार आहे तर मी या वाद्याशी एकरूप होऊन जाईल आणि त्याला माझ्याशी बोलायला भाग पडेल. मला हेच अपेक्षित होते. आता तू तुझ्या साधनेसोबत या वाद्याचीही साधना करशील. निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो. हे वाद्य मला आत्मसात व्हावे असा मला आशीर्वाद द्या प्रभू. शुभम भवतु. आसन ग्रहण कर गोरक्ष.
हे श्री महादेव, हा नाथ संप्रदाय उभा राहण्यासाठी तुम्ही जे कष्ट करता आहात ते निश्चितच व्यर्थ जाणार नाही. गोरक्षला साक्षात तुमचे सानिध्य मिळाले आहे. संपूर्ण नाथ परंपरेमध्ये एखाद्या नक्षत्रासारखा तो अखंड चमकत राहील. गोरक्ष हा माझा शिष्य आहे ह्याचा मला नेहमीच आनंद असेल. देवी, दुर्गा, मी आणि लतिका श्रीनाथांचं अनुष्ठान जिथे सुरू आहे तिथे जाऊन येतो. करायचं ठरवलं एक आणि वेगळीच चिंता सुरू झाली. तिथे जाऊन पाहून आलो तर समजेल तरी. ते त्यांच्या जागेवर बसून मंत्र म्हणत राहणार. तुम्हाला काय समजणार? देवी, मला समजेल. श्रीनाथ कधी अनुष्ठान पूर्ण करतील आणि कधी निघतील हे मी सांगू शकेन. काहीही बोलतेस तू दुर्गा. तुम्ही ठरवले आहे, मग जाऊन या. तिथे काय पाहू ते येऊन आम्ही सांगू तुम्हाला. येतो आम्ही. आपण आपल्या डोळ्यांनी बघितलं तरच विश्वास बसतो.
हो ना, खरंच की श्रीनाथ इथे पूजा करीत बसले आहेत. पूजा नाही, अनुष्ठा. तेच गते दुर्गा. आता यांना कोण जाऊन थांबवेन? त्यांना जाऊन विचारण्याचं धाडस कोणाच्यातही नाहीये. इथे उत्सव तोंडावर येऊन ठेपला आहे आणि आता यांना कोण जाऊन सांगेन की अनुष्ठान थांबवा म्हणून? मी जाऊ का? मला नाही त्यांची भीती वाटत. तू वेडी आहेस का दुर्गा? विषय किती गंभीर आहे आणि त्यात तू हे काय बोलतीयस? अगं मी खरंच बोलतेय. लतिका, हिला जाऊ दे. हिला श्रीनाथ रागवणार नाहीत. आपल्याला कळेल तरी की त्यांच्या मनात काय आहे. अगं पण देवींना असं न विचारता परस्पर कसं करायचं? का? त्यात काय झालं? श्रीनाथ रागवले आणि रागाच्या भरात कुठे निघून गेले तर ते महागात पडेल आपल्याला. श्रीनाथ याआधी कोणावर रागवले नाहीत आणि यातून काही घडलं तर चांगलंच घडेल. दुर्गा, तू ये इकडे ये. तू इथे का आलीस? तुम्ही अनुष्ठान करत आहात ते नेमकं काय आहे ते पाहायला आली आहे मी. आजवर मी असं काहीच पाहिले नाही. हे अनुष्ठान काय आहे? दुर्गा, मी जरी स्त्री राज्यात असलो तरी बाहेर जे जग आहे तिथे धर्म अधर्माचा, सत्य असत्याचा संघर्ष सुरू आहे. धर्म आणि सत्य ह्याला बल मिळावे, तसेच त्यांच्या बाजूने शुभशक्ती उभ्या राहाव्यात म्हणून मी हे अनुष्ठान करतो आहे. आता मला माझे अनुष्ठान सुरू ठेवते, त्यात व्यत्यय नको. पण तुम्ही राजवाड्यात परत कधी येणार आहात? हे अनुष्ठान पूर्ण झाले की. सगळे तुमचे वाट पाहत आहेत. होय, परंतु हे कार्य देखील महत्त्वाचे आहे. बरं, मी येते.
देवी, तुमच्यासाठी सगळी नवीन वस्त्र दागदागिने काढून ठेवले आहेत. आपण एकदा पाहून घेतले असते तर फार बरे झाले असते. माई, उद्या सकाळी मी एकटीच स्त्री राज्यात जाऊ का? तसं नव्हे देवी, परंतु आमच्याकडून सगळी तयारी व्हायला हवी म्हणून हे सगळं काढून ठेवलं आहे. हे उत्तम झालं. परंतु श्री मच्छिंद्रनाथांचं काय करायचं? देवी, आपण आज्ञा देत असाल तर मी स्वतः जाऊन बोलते त्यांच्याशी. नाही, ते तुझं नाही ऐकणार. मग आपण केवळ त्यांची वाटच पाहू शकतो. असं काही नाही. मी स्वतः जाऊन विचारूच शकते ना. देवी, असे असेल तर आपण तात्काळ जाऊन यावं असं मला वाटतं. चंद्रिका, परंतु श्रीनाथांनी देवींना सांगितलं आहे की उत्सव सुरू होण्याआधी ते अनुष्ठान पूर्ण करतील. होय माई, परंतु श्री मच्छिंद्रनाथ वेळेत आलेच नाही तर काय करायचं? देवी, आपण जाऊन यावं असंच मला वाटतं. चंद्रिका, शब्दानी शब्द वाढतो. देवी गेल्या आणि त्यांच्यात काही वाद झाला तर? झाला तरी चालेल, परंतु उद्याचा उत्सव पार पडलाच पाहिजे.